नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास या आपल्या विषयातील मध्ययुगीन भारताचा इतिहास बघणार आहोत. त्यातला यादी आपण बरेच धडे पाहिलेले आहेत. यादी आपण कोणता धडा पाहिला होता बरं? स्वराज्य कोणता धडा पाहिला होता? मुघलांशी संघर्ष. आज आपण बघणार आहोत आदर्श राज्यकर्ता. छत्रपती शिवाजी महाराजांनी शासन कसं केलं, आपलं राज्य कसं स्थापन केलं, ते कसं सांभाळलं हे आजच्या धड्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. पण तत्पूर्वी मुघलांशी संघर्ष या पाठावर मला काही प्रश्न विचारतो, कारण तुम्हाला पूर्वज्ञान माहिती असलं पाहिजे. जर ते नसेल तर आदर्श राज्यकर्ता महाराज कसे झाले हे कळणार आहे का? नाही कळणार. तर सांगा बरं, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी का केली होती? महाराजांनी सुरत लुटली असं आपण म्हणतो. तर महाराजांनी सुरत का लुटली, का गरज पडली सुरत लुटायची? सांगा बरं, तुमच्या शब्दात उत्तर पाहिजे, पुस्तकी भाषा नको. इंग्रजांचा खजिना होता सुरतेला. आपल्या स्वराज्याला आर्थिक भार लागेल म्हणून त्यांनी सुरतेवर लूट केली ती. बरोबर सांगितलंय, पण हे फक्त 50% बरोबर आहे. कारण इंग्रजांचा खजिना सुरतेला होता म्हणून महाराजांनी तिथे लूट केली नव्हती. त्याआधी त्याला पार्श्वभूमी आहे. स्वराज्यावर शाहिस्ते खान चालणारा होता आणि शाहिस्ते खानाने 2 वर्ष स्वराज्यामध्ये लूटपाट केली आणि ती लूटपाट करून सर्व खजिना स्वराज्याचा रिकामा झाला आणि म्हणून महाराजांनी सुरतेवर स्वारी केली. सुरत हे कोणाचं शहर होतं? मुघलांचं शहर होतं. औरंगजेबाचे काही आवडते शहर आहे. मी आधी बोललो होतो तुम्हाला की एक आहे सुरत आणि दुसरं आहे बुरहानपूर. या सुरतेवर महाराजांनी त्यामुळे स्वारी केली का? कारण की शाहिस्ते खानाने जी लूट केली, जी नासधूस केली ती भरून काढता यावी म्हणून महाराजांनी काय केलं? सुरतेवर स्वारी केली. येत्या लक्षामध्ये? ठीक आहे. तर आजचा आपल्याला आहे आदर्श राज्यकर्ता. तर सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने राज्य केलं. मग त्यामध्ये स्त्रिया असतील, इतर शेतकरी असतील, गोरगरीब जनता असेल, दलित परदलित असतील, या सर्व लोकांसाठी महाराजांनी अतिशय चांगलं काम केलं. यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांचा आपल्याला आधार बघायचा आहे. त्यामध्ये आपला पहिला मुद्दा असणार आहे महाराजांचं संघटन चातुर्य. आपल्या धर्माचा पहिला मुद्दा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं संघटन चातुर्य. आता आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे काही जन्मजात राजा नव्हते, जन्मजात राजपुत्र नव्हते. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर स्वराज्याची स्थापना केली. बरोबर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजीराजे भोसले हे काय करत होते बरं? स्वराज्य स्थापना हा आपण बघितला होता याच्या आधी. त्यामध्ये सुद्धा यावर आपलं विवेचन झालेलं आहे. नोकरी करत होते. कुठे नोकरी करत होते? आदिलशाहीकडे. हो, आदिलशाहीकडे. बरोबर. आधी निजामशाही आणि त्यानंतर आदिलशाही. निजामशाही संपल्यानंतर महाराजांनी आदिलशाहीमध्ये नोकरी केली. मग जर त्यांचे वडील नोकरी करत होते तर त्यांना स्वराज्य स्थापन करणं म्हणजे स्वतः राजा होणे अत्यंत कठीण काम होतं. तरी पण त्यांनी सर्व परिस्थितीवर मात करून ते स्वतः राजा झाले. मात्र हे स्वतः राजा व्हायचे म्हणजे त्यासाठी आपल्याला सैन्य लागणार. आता हे सैन्य कसं गोळा करता येईल? एक गोळा करण्याची सोपी गोष्ट आहे का? समजा हा कमल मानवाने ठरवलं का मला स्वराज्य स्थापन करायचंय, त्यासाठी सैन्य गोळा करता येईल का? त्यासाठी कशाची गरज पडणार आपल्याला? संघटन चातुर्य. संघटन चातुर्य ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणारे मावळे त्या ठिकाणी जोडले आणि त्या मावळ्यांमुळे स्वराज्य स्थापन होऊ शकतं. आपण म्हणत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती समाजाच्या लोकांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. बरोबर? अशा पद्धतीने संघटन चातुर्य केलं. आता यामध्ये आपल्याला दिसतं की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर आले होते. पन्हाळगडाचा वेढा हे प्रकरण आहे, माहिती असेल तुम्हाला. आणि त्या पन्हाळगडावरून निसटून त्यांना कुठे जायचं होतं? विशाळगड. विशाळगडावर जायचं होतं.
या विशाळगडावर जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगडावरून खाली जाण्यासाठी मदत करणारा त्यांचा बहुरूपी म्हणजेच कोण? जीवा महाराज. कोण? जीवा महाराज आपण म्हणतो ना, काय म्हणतात? होता जीवा म्हणून वाचला शिवा. हे चुकीचं आहे. अशा पद्धतीने एकेरी बोलणं चुकीचं आहे. होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. त्या महाराजांचं नाव आपण एकेरी घेऊ शकतो, एवढे मोठे नाही आपण. त्यामुळे आदर, त्यामध्ये काय पाहिजे आपल्याला? आदर पाहिजे. होते जीवाजी म्हणून वाचले. ठीक आहे. तर अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून निसटले. पन्हाळगडावरून निसटल्यानंतर त्यांच्या मागे त्यांचा जो सैनिक होता, कोण होता? सिद्धी जोहर, त्यांच्या मागे लागला. माहिती आहे तुम्हाला? आणि हे सिद्धी जोहर जेव्हा मागे होता त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांकडे निवडक सैन्य होतं. आता या निवडक सैन्याने त्यांच्यासोबत लढू शकत नव्हते. त्यावेळेला मध्ये एक घोडखिंड होती. ती घोडखिंड कोणी रोखली होती? बाजीप्रभू देशपांडे. कोण रोखली होती? बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभू देशपांड्यांनी ती घोडखिंड रोखली. काशीद हे जेव्हा खाली जाणार होते महाराजांना बहुरूपी म्हणून, तेव्हा त्यांना माहित होतं की या ठिकाणी जेव्हा कळणार आहे की मी छत्रपती शिवाजी महाराज असून त्यांच्या बहुरूपी, त्यावेळेला ते बाजीमध्ये सोडणारच का? नाही, 100% त्याला मारणार. हे माहित असून सुद्धा तो व्यक्ती तिथे गेला. पुढे ज्या वेळेला घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे उभे होते त्यावेळेला त्याला माहिती आहे की आपल्याकडे निवडक मावळे, हे एवढं लाखावराचं सैन्य आहे, याच्यासमोर आपल्या टिकाव वाटणार आहे का? आपला मृत्यू निश्चित आहे. आपला मृत्यू निश्चित असताना देखील हे लोक त्या ठिकाणी उभे राहायचे. कारण का? त्यांचं महाराजांना असणारं प्रेम होतं. आणि ते प्रेम का निर्माण झालं? एखादा व्यक्ती असं आवडतो म्हणून प्रेम होतं का? नाही. तर स्वराज्य का गरजेचं आहे, हे स्वराज्याची स्थापना आपल्याला का करायची, याची जी भावना आहे ती त्यांच्या मनामध्ये खोलवर रुतवली महाराजांनी. बाजीप्रभू देशपांडे पहिल्यापासून त्यांच्याकडे नव्हते, ते दुसऱ्या तिकडून त्यांना इकडे आणलं. स्वराज्य किती चांगलं आहे, स्वराज्य किती महत्वाचं आहे, स्वराज्य का गरजेचं आहे, ही भावना त्यांनी त्यांच्या मनामध्ये रुजवली आणि त्यानंतर हे लोक आले. आता यानंतर त्याच्या कालच्या परवाच्या तासामध्ये सुद्धा तुम्हाला उदाहरण दिलं की ज्या वेळेला निर्धाराचा जयसिंग आला त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी लगेच काय तह केला नाही. तह का केला महाराजांनी? कारण की पुरंदरचा किल्ला पडला. पुरंदरचा किल्लेदार कोण होता? मुरारबाजी देशपांडे. कोण होते? मुरारबाजी देशपांडे. मुरारबाजी देशपांडे अतिशय जबरदस्त व्यक्ती होता आणि हा व्यक्ती धारातीर्थी पडल्यानंतर महाराजांनी ठरवलं की अशाच पद्धतीने आपले एक एक सैनिक एक एक मावळे जर जात राहिले तर कशा पद्धतीने आपण स्वराज्य होणार आहे? हे स्वराज्य स्थापन करण्याचा हेतूच काय? जर माझे सगळे लोक असे जात राहिले तर हे स्वराज्य स्थापन कोणासाठी करायचंय? जे लोक जाणार आहेत, बरोबर आहे. त्यामुळे महाराजांनी तह करायला मान्यता दिली आणि त्या तहानुसार आपण पाहिलं की महाराजांनी 23 किल्ले दिले. त्यानंतर महाराज लगेच आग्र्यावरून आले आणि परत किल्ले घेतले आणि नंतर महाराष्ट्रामध्ये 361 किल्ले महाराजांनी जिंकले. इथपर्यंत आपण पाहिलं. असो, संघटन जागृती लक्षात आले. पुढचा मुद्दा काय आपल्या पुस्तकामध्ये? रयतेची काळजी. हां, रयतेची काळजी. रयतेची काळजी. आता छत्रपती शिवाजी महाराज आपण मुळातच रयतेचा राजा किंवा जाणता राजा असं म्हणतो. ते का म्हणतो? कारण त्यांनी स्वतःच्या पुढे रयत ठेवले. येत्या लक्षामध्ये सैनिकांना त्यांचे स्पष्ट निर्देश होते की ज्या वेळेला आपण एखाद्या ठिकाणी लढायला जातोय त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याच्या शेतातल्या भाजीच्या देठाला देखील कुणाला धक्का लागता कामा नये. येत्या लक्षामध्ये हे एवढी रयतेची काळजी घेतली. यानंतर त्यांनी रयतेला त्रास देऊ नका, नासधूस झाली असेल तर त्याचा मोबदला द्या, अशा पद्धतीने महाराजांनी रयतेची अतिशय जबरदस्त अशी काळजी घेतली. त्यानंतर पुढचा मुद्दा काय आपला? लष्कर विषयक धोरण. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे होते की त्यांनी वेतन हे मावळ्यांना म्हणजे हातात दिलं त्यांच्या. असं काही म्हणजे वतन, जहागिरी, जमिनी दे, इकडे घर बंगले वगैरे न देता वेतन दिलं. काय होतं आपण काल पाहिलं की स्वराज्यामध्ये जेव्हा राज्याभिषेक शिवाजी महाराजांनी केला तेव्हा त्यांनी मोहरा पाडल्या होत्या. कोणत्या मोहरा होत्या? होन, सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई. सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई ही पाडली महाराजांनंतर राज्याभिषेकाच्या वेळी ते महाराजांनी द्यायला सुरुवात केली. तर लष्कराभिषेक धोरण महाराजांचं अत्यंत कडक होतं. जर एखाद्या त्यांच्या सैनिकाकडून जरी काही चूक झाली तरी महाराज ते खपवून घेत नव्हते. कारण लष्कराभिषेक धोरण महाराजांचं अत्यंत कडक होतं. पुढचा मुद्दा काय आपला? सहिष्णू वर्तन. सहिष्णू वर्तन. आता सहिष्णुता म्हणजे काय याच्या आधी कळणं गरजेचं आहे.
सहिष्णुता म्हणजे काय तुमच्या भाषेत सांगा. सहिष्णुता म्हणजे काय? सहिष्णुता हा शब्द साधारणतः धर्मनिरपेक्षता या बाजूने वापरला जातो. कोणत्या साठी वापरला जातो? धर्मनिरपेक्षता. आता उदाहरणार्थ आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब हे दोन व्यक्ती घेऊया. म्हणजे महाराजांचं आहे पण ते कळण्यासाठी आपण औरंगजेब घेऊया. औरंगजेब हा सहिष्णू होता किंवा असहिष्णू होता? असहिष्णू होता. कारण तो कट्टर धर्मांध व्यक्ती होता. बरोबर? त्याने जिजिया कर घातला होता. जिजिया कर असं ऐकलाय? हो. जिजिया कर हो. असं ऐकलाय? कोणी ऐकलं बरं? काय होतं जिजिया कर? धर्मावर कर लादला जायचा. कोणत्या धर्मावर? हिंदू. जो व्यक्ती हिंदू नाही म्हणून त्याच्यावर कर, हिंदू आहे म्हणून त्याच्यावर कर लादला गेला त्याला म्हटलं जातं जिजिया कर. म्हणजे थोडक्यात असं सांगायचं मला की जे मुस्लिमेतर व्यक्ती होते त्या सर्वांवरती जिजिया कर हा लादला गेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी असं काही केलं का? नाही. स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्माचे 18 पगड जाती धर्माचे लोक होते. अगदी जाती तर काही नाही, ती सर्व हिंदूच आहेत पण मुस्लिम व्यक्ती होते हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आजच्या काळामध्ये आपण म्हणत असतो की हिंदू मुस्लिम हे सर्व चालतं पण छत्रपती शिवाजी महाराज त्या काळामध्ये सहिष्णू होते. त्यांनी हिंदू मुस्लिम असा भेद कधी केला नाही आणि आपण आज हिंदू मुस्लिम असा भेद करतोय. तुम्हाला माहित असेल की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला अडकले त्यावेळेला महाराजांनी आजारी पडण्याचं नाटक केलं होतं. त्यावेळेला तिथे त्यांच्या गादीवर कोण झोपलं होतं? हिरोजी फर्जंद. कोण झोपले होते? हिरोजी फर्जंद. आणि त्या ठिकाणी हिरोजी फर्जंद झोपल्यानंतर त्याच्या पायथ्याशी त्याची सेवा करणारा एक व्यक्ती आला होता. त्याचं नाव काय होतं? मदारी मेहता. कोण होता? मदारी मेहता. आता काय ठिकाणी ओळखले बांधले की मदारी मेहताचं नाव होतं. वगैरे लोक त्यांच्या पद्धतीने त्यासाठी तोडफोड करत असतात पण मदारी मेहता नावाचा व्यक्ती तिथे होता. त्यानंतर सिद्दी हिलाल होता, सिद्दी इब्राहिम होता. हे सर्व व्यक्ती होते. मला त्यानंतर कान्होजी आंग्रे हे आपले कोण होते? आरमार प्रमुख होते. त्यांच्याबरोबर काम करणारा दौलत खान होता. अशा पद्धतीने अनेक आपल्याला असंख्य असे मुस्लिम मावळे आपल्याला सापडतात. तरी आपण आज सहिष्णू असलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज जसा जाती धर्मात भेद केला नाही तसं आपण आज करता कामा नये हे यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. महाराजांसारखं सहिष्णू धोरण आपले असलं पाहिजे. याचा मुद्दा काय आपल्या पुस्तकातला? स्वातंत्र्याची प्रेरणा. बघा आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी कोणी राजे झालेच नाहीत का किंवा कोणी मनुष्य हा अस्तित्वात नव्हता का? होता. त्यांच्यामध्ये हे मुघल, निजाम, आदिलशाह, हे डच, डॅनिश, इंग्रज, फ्रेंच वगैरे यांच्या विरोधामध्ये पण यांच्याशी काही अशी उर्मी वगैरे आलीच नाही का? आपण पण स्वतंत्र व्हावं याला ही फाटी परकी आहे सगळं. या ठिकाणी जाती धर्माचा विषय नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. ते कशा विरोधात होतं? स्वकीय विरुद्ध परकीय. कसं होतं? स्वकीय विरुद्ध. त्याशी जाती धर्माचा काही संबंध नाही. स्वराज्य हे फक्त स्वकीय विरुद्ध परकीय असं होतं. जे आपले आहेत ते आपले आहेत, जे बाहेरून आपल्याकडे जे आक्रांत आहेत, जे आक्रमण करतायत त्यांना स्वराज्यात, त्यांना महाराष्ट्रात भारतात येऊ द्यायचं नाहीये एवढंच मागे मार्गाचा हेतू होता. ठीक आहे. तर आपला मुद्दा होता स्वातंत्र्याची प्रेरणा. तर या लोकांना आज वाटत नव्हतं का पण त्याच्यामध्ये प्रेरणा नव्हती. आता यासाठी एक उदाहरण दिलं जातं. एक छत्रसाल नावाचा राजा होता म्हणजे तो पुढे राजा झाला पण त्याला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली आणि याच प्रेरणेतून त्याने स्वतःचे असं राज्य स्थापन केलं. त्याला म्हटलं जातं बुंदेलखंड. काय म्हटलं जातं? बुंदेलखंड. बुंदेलखंड. आता हा बुंदेलखंड म्हणजे काय? या ठिकाणी भूगोलाचे विद्यार्थी आहेत का? नाही. ठीक आहे. बुंदेलखंड हा प्रदेश कुठे आहे? आजच्या स्थितीमध्ये बुंदेलखंड अस्तित्वात नाहीये, नकाशावर नाहीये पण एक प्रदेश असतो ज्याला बुंदेलखंड म्हटलं जातं. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो ना विदर्भ हा प्रदेश आहे का अस्तित्वामध्ये? नाही. आपण त्याला मानतो. मराठवाडा आहे. अशा पद्धतीने एक बुंदेलखंड आहे. हा बुंदेलखंड म्हणजे कुठला प्रदेश आहे? आजच्या मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या प्रांतात नाशिक, पन्ना वगैरे शहरांच्या परिसरातील प्रदेश. बुंदेलखंड बरोबर. आता बुंदेलखंड आहे या ठिकाणी स्वतःचं राज्य स्थापन करण्याची प्रेरणा छत्रसाल राजाला शिवाजी महाराजांनी दिली होती हे आपल्याला माहिती आहे. पुढे हा बुंदेलखंड प्रसिद्ध आहे जसं की यांनी सांगितलं मगाशी. कशासाठी प्रसिद्ध आहे तो बुंदेलखंड? छत्रसाल राजाने सांगतो मी. छत्रसाल राजाने पुढे जाऊन जेव्हा त्याच्यावर आक्रमण झालं त्यावेळेला त्यांनी मदत मागितली. त्यावेळेला बाजीराव म्हणजे पहिला बाजीराव त्याने मदत केली, तात्काळ मदत केली. त्यामुळे त्याने त्याची जी मुलगी होती कोण होती? मस्तानी. ती बाजीरावाला दिली होती. हा बुंदेलखंड पुढे प्रसिद्ध आहे पण त्या बुंदेलखंडाची स्थापना करण्याचा विचार कोणाचा होता? छत्रपतींचा होता. इतर लक्षामध्ये
अशा पद्धतीने पुढे काय आहे, पुढचा मुद्दा काय आला? महाराजांच्या कार्याची पूर्वी हा एवढंच आहे सौंदर्याची प्रेरणा. महाराजांच्या कार्याची पूर्वी आपल्याला एवढं सांगता येईल की त्यांनी सगळ्या पद्धतीने सगळ्या लोकांना न्याय देण्याचं काम केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण बघत असतो समाजामध्ये स्त्रियांवर अत्याचार वगैरे चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तात्काळ कायद्याच्या ठिकाणी अस्तित्वात होता. आपल्याला समोर एक उदाहरण आहे राजेंद्र पाटील, ज्याला आपण बाबाजी बुद्ध असं म्हणतो. या बाबाजी बुद्धाने एका स्त्रीवर अतिप्रसंग केला. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांकडे जेव्हा तो खटला आला तेव्हा महाराजांनी तो तात्काळ त्या ठिकाणी त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय, ज्याला काय म्हटलं जायचं, चौरंग चौरंग तात्काळ त्या ठिकाणी केला होता. पण महाराजांनी सांगितलं याला मारू नका, कारण याला जर मारलं हा सुखी होईल. मनुष्य मेला म्हणजे सुखी होतो, याला सुखी होऊ द्यायचं नाही. याने जे कृत्य केलेलं आहे त्याचा पश्चाताप त्याला आयुष्यभर झाला पाहिजे. म्हणून याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम करा आणि याचं उदाहरण इतर लोकांसमोर राहिलं पाहिजे, जेणेकरून बाकीचे असं कृत्य करण्यासाठी दरवणार नाही. त्यामुळे त्याचा हात आणि पाय कलम केला. त्यानंतर देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे जे इतर काका पुतणे वगैरे होते त्यांना त्याचा सांभाळ करायला सांगितलं. आणि त्यांच्याकडे जी पाटीलकी होती ती महाराजांनी तरी काढली नाही, त्याच्या पुतण्याला पाटीलकी महाराजांनी दिली. यामधून महाराजांची एक दयावृत्ती, एक क्षमाशीलता पण दिसून येते. येत्या लक्षामध्ये अशा पद्धतीने एकत्रच काय की छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राज्य करत होते, हे आपल्याला या पाठातून बघायचं होतं. तर